नमस्कार, आज आपण पाहणार आहोत फायर इमर्जन्सी मॉक ड्रिल, जी आमच्या प्लांटमध्ये ऑन साइट इमर्जन्सी कंट्रोल प्लॅननुसार राबवण्यात आली आहे. सकाळी 9:30 वाजता फायर अलार्म सिस्टम ऑन करण्यात आली. याची पूर्वकल्पना सिक्युरिटी आणि प्लांट हेड यांना देण्यात आली होती. बजर वाजताच सर्व कामगार आणि स्टाफ फायर एक्झिट डोअरने सुरक्षितपणे असेंब्ली पॉइंटकडे हलवण्यात आले. मेंटेनन्स विभागाने त्वरित मेन पॉवर सप्लाय बंद केली आणि इमर्जन्सी लाईट्स कार्यान्वित करण्यात आल्या. मेंटेनन्स टीम आणि फायर रेस्क्यू टीम यांनी फायर एक्सटिंग्विशर आणि होज रीलचा योग्य वापर करून आग आटोक्यात आणली. फर्स्ट एड टीमने कोणालाही इजा झाली आहे का याची तपासणी केली. कोणतीही दुखापत आढळली नाही. सिक्युरिटी आणि मेंटेनन्स विभागाने फायर हायड्रंट सिस्टम, डीजी-सेट आणि इमर्जन्सी सर्व्हिसेसशी समन्वय साधला. ऑन-साइट इमर्जन्सी कंट्रोल प्लॅननुसार प्रत्येक टीम मेंबरने त्यांना दिलेली जबाबदारी पार पाडण्यास सुरुवात केली. रेस्क्यू टीममधील निखिल चव्हाण यांनी हेडकाउंट घेऊन सर्व कामगार बाहेर असल्याची खात्री केली. घटनेचे कारण शोधून त्यावर योग्य उपाययोजना करण्यात आल्या आणि सविस्तर रिपोर्ट प्लांट हेड यांच्याकडे सादर करण्यात आला. या मॉक ड्रिलमध्ये कोणतीही जीवित वा मालमत्तेची हानी झाली नाही. मॉक ड्रिलमुळे सर्वांना आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याचे महत्त्व समजले. अशाच रिअल साइट सेफ्टी व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा.